बरं झालं तू इथे घेऊन आलास. तुला कधी पण निघावं लागेल ना, उरलेला वेळ आपला असावा म्हणून. रडतोस तू? नाही नाही, मी कशाला रडू. रडण्याची वेळ आता शत्रूंवर येणार आहे. त्यांना माहिती नाही ना त्यांचा सामना कोणाशी होणार आहे. तारिणी केदार खांडेकरशी. मी जातीये आणि तू. बॉस, घरातली एक व्यक्ती जेव्हा सैन्यात असते ना, सगळं कुटुंब सैन्यात आहे असं का म्हणतात हे आता कळलं मला. नवऱ्याला सीमेवर पाठवताना बायकांच्या मनात ना आधीच एक युद्ध सुरू असतं. आपल्या नवऱ्याला सीमेवर जावं लागणार आहे हे कळल्यानंतर त्यांच्या मनाची घालमेल सुरू असते ना, ती घालमेल मी सध्या अनुभवतोय. हे बघ, तू ना काळजी नको. काळजी काळजी वाटते, भीती वाटते. खरं सांगू का, खूप भीती वाटते. पण तू जा. बॉस, तुला देशाच्या रक्षणासाठी पाठवतायत, याचा सार्थ अभिमान आहे. त्यापुढे भीती वगैरे काहीच नाही. तारिणी भारत मातेची लेक देशाच्या सेवेसाठी जाते म्हटल्यावर ना फळ भरून आलं, बाकी काही नाही. बॉस, एक प्रॉमिस कर. कुणी काहीही म्हटलं ना तरी तू तुझा हा निर्णय नाही बदलायचास. हो बॉस.